हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये स्पर्धा परीक्षा गणित या विषयामध्ये दशमान परिमाणे हा जो घटक आहे त्याच्यावर आधारित काही सराव प्रश्न आपण सोडवू. ही जी संकल्पना आहे दशमान परिमाणे, याच्यामध्ये आपल्याला अंतर किंवा वजन किंवा द्रव पदार्थ यांचं जे मापन आहे ते वेगवेगळ्या एककांमध्ये कसं करायचं आणि त्याचं एका एककाचं रूपांतर दुसऱ्यामध्ये कसं करायचं हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आणि त्याच्यावर आधारित काही सराव प्रश्न मग आपण त्यावर सोडवू शकतो. तर त्यासाठी जे काही बेसिक संकल्पना आहेत त्याच्यामध्ये एक उदाहरण आपण असं घेऊया की समजा मीटर हे एक एकक आहे अंतराचं. जर त्याच्यापेक्षा जर मोठं युनिट वापरायचं असेल तर ते म्हणजे डेकामीटर आहे. आणि डेकामीटर म्हणजे किती मीटर, तर 10 मीटर बरोबर 1 डेकामीटर या पद्धतीनं ते एकक आहे. त्यानंतर जर 100 न गुणलं म्हणजे 100 मीटर बरोबर त्याच्यासाठी एक नाव आहे हेक्टोमीटर. आणि जर 1000 मीटर असेल तर त्याच्यासाठी आपल्याला माहिती आहे की किलोमीटर. तर या पद्धतीनं आपण ही मोठी एकक वापरू शकतो. जर मीटर हे एकक कमी पडत असेल तर डेका, हेक्टो आणि किलोमीटर. त्याच पद्धतीनं याच्यापेक्षा जर लहान एकक आपल्याला जर वापरायचं असेल तर त्याच्यासाठी एकक जी आहेत त्यामध्ये पहिला आहे डेसिमीटर, त्याच्यानंतर सेंटीमीटर आणि शेवटी मिलीमीटर. म्हणजे ज्या पद्धतीनं डाव्या बाजूला जाताना एकक जे आहे ते मोठमोठं होत गेलं तसं उजव्या बाजूला जाताना ते लहान होत जाईल. म्हणजे एका मीटरचा 1 दशांश जर भाग घेतला तर तो डेसी असतो. थोडक्यात काय, तर 1 मीटर बरोबर 10 डेसिमीटर आणि 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर आणि 1 मीटर बरोबर 1000 मिलीमीटर. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं आहे की मीटरचं रूपांतर जर डेसीमध्ये करायचं असेल, कारण डेसी हे युनिट जे आहे एकक जे आहे ते मीटरपेक्षा लहान आहे, त्यामुळं डेसीमध्ये रूपांतर करताना त्याला 10 न गुणावं लागेल. सेंटीमीटरमध्ये रूपांतर करायचं असेल तर 100 न गुणावं लागेल आणि मिलीमीटरमध्ये करायचं असेल तर 1000 न गुणावं लागेल. आणि त्याच पद्धतीनं डेकामध्ये जर कन्व्हर्जन करायचं असेल तर त्या मीटरला 10 न भागावं लागेल. हेक्टोमीटरमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर 100 न भागावं लागेल आणि किलोमीटरमध्ये कन्व्हर्जन करायला 1000 न भागावं लागेल. जसं हे मीटरसाठी आपण वापरलं त्याच पद्धतीनं सेम युनिट ग्रॅम आणि लिटरसाठी सुद्धा आहे. म्हणजे ग्रॅमचं रूपांतर डेका, हेक्टो, किलो याच्यामध्ये रूपांतर करू शकतो आपण. त्याच पद्धतीने डेसी, सेंटी आणि मिलीमध्ये पण करू शकतो. तर ही जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती वापरून आपण याच्यावर आधारित उदाहरण सोडवू. सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. पहिला प्रश्न असा आहे की 3.5 किलोग्रॅम व 15 ग्रॅम यांचे गुणोत्तर किती. आता याच्यासाठी 4 पर्याय पहिल्यांदा आपण घेऊया. त्यातला पहिला पर्याय आहे 1:5, दुसरा पर्याय 1:200, तिसरा पर्याय 201 आणि चौथा पर्याय 5:1. ओके, इथे एक बदल आपण करूया. 3.5 किलोग्रॅमच्या ऐवजी 3.0 म्हणजे 3 किलोग्रॅम असं इथे दिलेलं आहे. आता सर्वात अगोदर तर ह्या दोन्ही जी परिमाणं दिलीत तर त्यांचं एकक समान असलं पाहिजे. म्हणजे 3.5 किलोग्रॅम आणि 15 ग्रॅम यांचं गुणोत्तर आपण काढू शकत नाही जोपर्यंत ते एकाच एककामध्ये असत नाहीत. मग 3 किलोग्रॅमचं रूपांतर ग्रॅममध्ये करणं हे जास्त सोपं आहे. मग इथं किलोग्रॅम आणि ग्रॅम मधलं रिलेशन वापरायचं. 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम, म्हणून 3 किलोग्रॅमचं ग्रॅम मध्ये रूपांतर करायला त्याला 1000 न गुणायचं, तेवढे ग्रॅम होतील. मग 3 गुणिले 1000 म्हणजेच होईल 3000 ग्रॅम. आता ही दोन्ही एकक ग्रॅम मध्ये आपल्याला मिळाली, दोन्ही परिमाणं ग्रॅम मध्ये मिळाली. आता यांचं गुणोत्तर आपण घेऊ शकतो. आता गुणोत्तर कुणाचं कुणाशी घ्यायचे तेही महत्वाचं. 3.0 किलोग्रॅम व 15 ग्रॅम यांचं गुणोत्तर घ्यायचं. म्हणजे अंशामध्ये 3.0 किलोग्रॅम म्हणजेच 3000 ग्रॅम घ्यायचं आणि छेदामध्ये घ्यायचे 15. हा जर प्रश्न 15 ग्रॅम व 3 किलोग्रॅम असा प्रश्न असता तर अंशामध्ये आपण 15 घेतला असता आणि छेदामध्ये 3000 घेतला असता. इथं मात्र 3 किलोग्रॅमचं गुणोत्तर काढायचं आहे 15 ग्रॅमशी, त्यामुळे अंशामध्ये 3000 घ्यायचं. मग इथं 15 जर भाग आलो तर 15 दुणे 30 वर 2 शून्य, 200/1 म्हणजेच ते गुणोत्तर आपल्याला मिळेल 201. हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलाय, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे 50 गुणिले 40 बरोबर किती हेक्टोलिटर. याच्यासाठी सुरुवातीला आपण पर्याय घेऊया 4. त्यातला पहिला पर्याय दिलाय 0.2 हेक्टोलिटर, दुसरा पर्याय 20 हेक्टोलिटर, तिसरा 0.02 आणि चौथा पर्याय 2.
आता पहिल्यांदा 50 मिलीलिटर गुणिले 40 हा गुणाकार आपण पहिल्यांदा करूया. मग 50 मिलीलिटर गुणिले 40, मग 50 गुणिले 40 म्हणजे उत्तर 2000 येईल. एवढे मिलीलिटर आहेत. मग याचं रूपांतर आपल्याला हेक्टोमध्ये करायचं आहे. त्याच्या अगोदर हे लिटरमध्ये रूपांतर करूया. 2000 मिलीलिटर म्हणजेच 2 लिटर. आता ह्या 2 लिटरचं हेक्टोमध्ये जर रूपांतर आपल्याला करायचं असेल, हेक्टो हे लिटरपेक्षा मोठं युनिट असल्यामुळं आपल्याला याचं रूपांतर हेक्टोमध्ये करायला 2 ला 100 न भागावं लागेल. जर डेकामध्ये करायचं असतं तर 10 न भागलं असतं. किलोमध्ये करायचं असतं तर 1000 न भागलं असतं. आपल्याला करायचं हेक्टोमध्ये, त्यामुळे त्याला 2 ला 100 न भागायचं. उत्तर येईल 0.02 हेक्टोलिटर. आता हा पर्याय आपल्याला दिलाय पर्याय क्रमांक 3 मध्ये, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, 7,58,237 सेंटीग्रॅम बरोबर किती हेक्टोग्रॅम? याच्यासाठी सुद्धा पहिल्यांदा पर्याय लिहू. पहिला पर्याय आहे 758.237. दुसरा पर्याय 75.8237. तिसरा पर्याय 7,582.37 आणि चौथा 7.58,237. मग सेंटीमीटरचं आता रूपांतर हेक्टोमध्ये करायचं आहे. मग पहिल्यांदा सेंटीग्रॅमचं रूपांतर ग्रॅममध्ये करूया. म्हणजे 7,58,237 सेंटीग्रॅमचं रूपांतर जर ग्रॅममध्ये करायचं असेल तर त्याला 100 न भागावं लागेल. म्हणजे उत्तर येईल 7,582.37. आणि आता याचं रूपांतर पुन्हा हेक्टोमध्ये करायचं आहे. म्हणजे 7,582.37 एवढे ग्रॅम मिळाले. तर ग्रॅमचं रूपांतर पुन्हा हेक्टोमध्ये करायचं, याचा अर्थ परत याला 100 न भागावं लागेल. 7,582.37 छेद 100 एवढे होतील हेक्टोग्रॅम. मग याचं उत्तर पुन्हा दशांशचिन्ह 2 वर डावीकडे सरकेल, म्हणजे 75.8237 एवढे हेक्टोग्रॅम. याचा अर्थ 7,58,237 सेंटीग्रॅम म्हणजेच 75.8237 हेक्टोग्रॅम. आता हा पर्याय आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिलेला आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, 6.02 किलोग्रॅम वजा 9.7 हेक्टोग्रॅम अधिक 4.5 डेकाग्रॅम बरोबर किती डेकाग्रॅम? सर्वात शेवटचं जे युनिट दिले किंवा जी राशी दिलेली आहे ती डेकाग्रॅम मध्ये दिली. दुसरी राशी हेक्टोमध्ये, पहिली किलोग्रॅम मध्ये आहे. मग पहिली आणि दुसरी जी राशी आहे त्याचं रूपांतर पहिल्यांदा डेकामध्ये करावं लागेल आणि मग ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल. 4 पर्याय पहिल्यांदा लिहूया. त्यासाठी पहिला पर्याय 0.82, दुसरा पर्याय 50.95, तिसरा पर्याय 509.5 आणि चौथा 8.2. मग पहिल्यांदा 6.02 किलोग्रॅम याचं रूपांतर डेकाग्रॅम मध्ये करूया. मग त्याचं रूपांतर डेकाग्रॅम मध्ये करायला 6.02 ला आपल्याला 100 न गुणावं लागेल. म्हणजे उत्तर मिळेल 602 डेकाग्रॅम. आता याच्यासाठी पहिले जे सुरुवातीला आपण बेसिक भाग बघितला त्याच्यामध्ये किलोग्रॅम, डेकाग्रॅम, हेक्टोग्रॅम, ग्रॅम यांच्यामधले जे रिलेशन आहेत ते पुन्हा एकदा पहा, म्हणजे हे लक्षात येईल की किलोग्रॅमचं रूपांतर डेकामध्ये करायचं असेल तर त्याला 100 न गुणावं लागेल, किंवा किलोग्रॅमचं रूपांतर हेक्टोमध्ये करायचं असेल तर त्याला 10 न गुणावं लागेल. या पद्धतीचं ते रिलेशन आहे. दुसरी राशी हेक्टोग्रॅम मध्ये, म्हणजेच 9.7 याचं सुद्धा रूपांतर आपल्याला डेकाग्रॅम मध्ये करावं लागेल, मगच त्यांची आपण बेरीज करू शकतो. हेक्टोचं रूपांतर डेकामध्ये करायला आपल्याला त्याला 10 न गुणावं लागेल, म्हणजे 9.7 हेक्टोग्रॅम गुणिले 10, हा जर गुणाकार केला तर 97 येईल आणि 97 असेल डेकाग्रॅम. आता इथं 602 त्याच्यातून 97 वजा करायचे आहेत, कारण 602 डेकाग्रॅम मध्ये आपण घेतलं, 97 डेकाग्रॅम मध्ये घेतलं. आता यांची वजाबाकी आपण करू शकतो. उत्तर येईल 505 आणि त्याच्यामध्ये पुन्हा 4.5 मिळवायचे आहेत, कारण इथं
सुरुवातीला या दोन राशींची वजाबाकी आहे, नंतर बेरीज आहे. मग ही जर बेरीज आपण केली तर उत्तर मिळेल 509.5 डेकाग्रॅम. म्हणजे या सर्व राशीची बेरीज 509.5 डेकाग्रॅम मिळेल, जे आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, 5 मीटर लांबीच्या तारेची किंमत 80 रुपये आहे, तर 1 डेसिमीटर लांबीच्या तारेची किंमत किती? आता इथं मीटरचं रूपांतर डेसिमीटर मध्ये करावं लागेल. त्याच्यासाठी 4 पर्याय पहिल्यांदा घेऊया. पहिला पर्याय दिलाय 16 रुपये. दुसरा पर्याय 1.60 रुपये. तिसरा पर्याय 160 रुपये आणि चौथा 80 पैसे. मग 5 मीटर लांबीच्या तारेची किंमत 80 रुपये आहे. मग 1 मीटरची किंमत आपण त्याच्यावरून काढू शकतो. 80ला जर 5 न भागलं तर 16 रुपये. ही 1 मीटर तारेची लांबी किंवा 1 मीटर तारेची जी किंमत आहे ती 16 रुपये मिळाली. आपल्याला पाहिजे 1 डेसिमीटर. मग 1 मीटरचं रूपांतर आपण डेसिमीटर मध्ये करूया. मग 1 मीटर तारेची किंमत 16 रुपये आहे. याचाच अर्थ मीटरचं रूपांतर जर डेसीमध्ये आपण केलं तर 1 मीटर बरोबर 10 डेसिमीटर. मग 1 मीटर म्हणजेच 10 डेसिमीटर, याची किंमत झाली 16 रुपये. प्रश्नात आपल्याला विचारले की 1 डेसिमीटरची किंमत किती. मग 10 डेसिमीटरला जर 16 रुपये असतील तर त्याच्यावरून 1 डेसिमीटरची किंमत काढायला 16ला 10 न भागायचं. उत्तर येईल 1.6 रुपये. मग 1.6 म्हणजेच काय तर 1.60 आणि हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. हा पुढचा प्रश्न, 8 ग्रॅम गुणिले 3 बरोबर किती किलोग्रॅम? पहिला पर्याय दिलाय 2.40 किलोग्रॅम. दुसरा पर्याय 2.04 किलोग्रॅम. तिसरा 0.024 आणि चौथा पर्याय 0.24. मग इथं पहिल्यांदा 8 ग्रॅम आणि 3चा गुणाकार आहे. मग 8 गुणिले 3 म्हणजेच 24 ग्रॅम मिळाला. आता याचं रूपांतर किलोग्रॅम मध्ये करायचं आहे. किलोग्रॅम हे ग्रॅम पेक्षा मोठं युनिट असल्यामुळं 24 किलोग्रॅम किंवा 24 ग्रॅमचं किलोग्रॅम मध्ये रूपांतर करायला 1000 न भागायचं, कारण 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम. आणि हा जर भागाकार केला तर 0.024 येईल. याचा अर्थ 8 ग्रॅम गुणिले 3 म्हणजेच 0.024 किलोग्रॅम. हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. हा पुढचा प्रश्न, 40 किलोग्रॅम वजा 750 ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम? पहिला पर्याय 39.0250. दुसरा पर्याय 39.250. तिसरा पर्याय 32.50 आणि चौथा 40.75. आता उत्तर जे विचारले ते किलोग्रॅम मध्ये विचारले, त्यामुळे जी दोन्ही राशी दिलेत त्याचं रूपांतर आपण किलोग्रॅम मध्ये करूया. पहिली राशी किलोग्रॅम मध्ये दिलेलीच आहे, फक्त दुसरी जी राशी आहे ग्रॅम मध्ये आहे त्याचं रूपांतर किलोग्रॅम मध्ये करायचं आहे. त्याच्यासाठी 750ला 1000 न भागूया, कारण 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम. मग 40 वजा 750 छेद 1000 म्हणजेच 0.750. ही जर वजाबाकी आपण केली 40 वजा 0.750 तर उत्तर मिळेल 39.250. तर एवढे किलोग्रॅम हे आपलं उत्तर येईल, जे आपल्याला दिले पर्याय क्रमांक 2 मध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, 30 गुणिले 10चा वजा दुसरा घात किलोग्रॅम अधिक 6.5 गुणिले 10चा वर्ग वजा 4.5 गुणिले 10चा वर्ग किलोग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम? आता याच्यासाठी 4 पर्याय दिले. त्यातला पहिला आहे 650. दुसरा 649.850. तिसरा 65 आणि चौथा 648.50. सुरुवातीला 30 गुणिले 10चा वजा दुसरा घात दिलाय, म्हणजेच 30 छेद 100.
कारण 10चा वजा दुसरा घात म्हणजे छेदामध्ये 10चा वर्ग, 10चा वर्ग म्हणजे 100 एवढे किलोग्रॅम आहेत हे. अधिक 6.5 गुणिले 10चा वर्ग म्हणजे 6.5 गुणिले 100. इथं 4.5 गुणिले 10चा वजा दुसरा घात आहे, तेवढा आपण बदल इथं करून घेऊ. म्हणजे वजा 4.5 गुणिले 10चा वजा दुसरा घात म्हणजे 4.5 छेद 100. आता 30/100 म्हणजेच 0.30 अधिक 6.5 गुणिले 100 म्हणजेच 650 वजा 4.5 छेद 100 म्हणजेच 0.045. आता 0.30 आणि 650 यांची बेरीज येईल 650.30 आणि त्याच्यातून आता 0.045 वजा करायचे. मग इथं 650.30 दशांशाखाली दशांश देऊ, त्याच्यानंतर 0.045 वजा करायचे. आता ही वजाबाकी करताना इथं एक शून्य वाढवू, शून्यातून 5 गेले 5 शिल्लक राहील, हातचा 1, 10तून 5 गेले 5, पुन्हा हातचा परत दिला, 3 वजा 1 बरोबर 2, उत्तर येईल 650.255. आता हा पर्याय कुठेच दिलेला नाही 4 मध्ये, पण हे आपलं उत्तर आहे. इथं आपण पर्याय बदलून 650.255 घेऊ, हे आपलं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे 11 किलोग्रॅम अधिक 10 ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम. मग इथं 11 किलोग्रॅम मध्येच आहे, पहिली राशी किलोग्रॅम मध्येच आहे, फक्त दुसऱ्या राशीचं रूपांतर आपल्याला किलोग्रॅम मध्ये करावं लागेल, कारण उत्तर जे विचारले ते किलोग्रॅम मध्ये विचारले. मग 10 ग्रॅमचं किलोग्रॅम मध्ये जर रूपांतर करायचं असेल तर 10ला 1000 न भागावं लागेल, म्हणजेच 11 अधिक 10/1000 म्हणजेच 0.01. 11 अधिक 0.01 म्हणजेच 11.01 किलोग्रॅम. हे आपलं उत्तर, ज्या पर्यायात दिलेलं असेल तो पर्याय म्हणजे आपलं उत्तर.